माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका घोटाळ्यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यापासून असलेली मनाई कायम आहे, परंतु त्यांनी केलेल्या अर्जानुसार आज सुनावणी होऊ शकलेली नाहीये। आपल्यासोबत माणिकराव कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। सर, तुम्ही सांगा, नेमका आज सुनावणी का होऊ शकलेली नाहीये, काय कारणे ही सुनावणी झालेली नाही? आज सुनावणी अतिशय सुनिश्चित होती आणि आमचे जे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन आहेत ते रितसर फाईल झालेले आहेत। आज सुनावणीसाठी सर्व तयारी असताना कोकाटे साहेबांकडनं ॲडजर्नमेंटचं ॲप्लिकेशन आणण्याचा प्रयत्न झाला आणि या सर्व याच्यात सुनावणी 1-2 आठवड्यासाठी पुढे ढकलली गेली आहे, परंतु कागदावरचे मेरिट तेच आहेत। तर सुनावणी कितीही पुढे ढकलली गेली तरी मेरिट तेच राहणार आहेत आणि योग्य निकाल तो लवकरच होणार आहे। गेल्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की माणिकराव कोकाटेंना ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे मंत्रिपद स्वीकारण्यापासून, महामंडळाचा अध्यक्ष सदस्य बनण्यापासून मनाई करण्यात आलेली होती। ती मनाई आता कायम आहे? ती मनाई निश्चितच कायम आहे आणि ती मनाई या प्रकरणाचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे। धन्यवाद। आपल्या सोबत होते आशुतोष राठोड, इरा दुबे देखील आपल्या सोबत आहेत, ज्या स्वतः याचिकाकर्त्यांशी संबंधित आहेत या प्रकरणात। काय आज झालेलं आहे आणि तुम्हाला अपेक्षेप्रमाणे आजच्या सुनावणीत घडलं का, की पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली सुनावणी? आज अपेक्षित तर होतं खरं की आज सुनवाई होईल म्हणून, कारण जी मागच्या वेळेस स्थगिती दिलेली आहे ती पुढे कंटिन्यू करायची की नाही, कारण मागच्या वेळेस जी हिअरिंग झाली होती 22 डिसेंबरला त्यावेळेस वेकेशन बेंच असल्यामुळे ते मेरिटवर आर्ग्युमेंट झालेले नव्हते। तर ते जे स्थगिती दिली होती मागच्या वेळेस ती आता पुढे कायम ठेवायची की नाही हे असं पुढचं मेन मेरिटवर आर्ग्युमेंट होणं आज अपेक्षित होतं, परंतु लवकरच होईल सर। एक ते 2 आठवड्यात ढकललं गेलं आहे पुढे, लवकरच मेरिटवरही सुनवाई होईल। म्हणजे गेल्या वेळी त्यांना आमदारकीपासून त्यांना स्थगिती देण्यात आली होती, त्यामुळे त्यांची आमदारकी वाचली होती, पण मंत्रिपदावर बंदी किंवा मनाई आली होती मंत्रिपद घेण्यापासून किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट। तर तुमची मागणी आहे की जे आमदारकीला संरक्षण मिळाले ते सुद्धा निघून गेलं पाहिजे त्यांचं? येस सर, देखील तीच मागणी आहे आपली। हायकोर्ट समोरही आपलं तेच म्हणणं होतं आणि तिथे आपण सक्सेसफुल आपल्याला ऑर्डर मिळाली होती। आम्ही जे ऑपोज केलं होतं ते ह्याच ग्राउंडवर ऑपोज केलं होतं की हे जे फ्रॉड आहे हा पब्लिक ॲट लार्ज बरोबर ही चीटिंग झालेलं आहे। तर असे जेव्हा घटना होतात, जेव्हा हे जे रिस्पॉन्सिबल मेंबर्स आहेत आपले, जे MLA आहे ज्यांनी रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे, हे जेव्हा असे पब्लिक बरोबर चीटिंग करतात तेव्हा त्यांना कुठलंही स्टे मिळालं नाही पाहिजे, ही आपलं म्हणणं होतं हायकोर्ट समोर आणि हेच म्हणणं आपलं सुप्रीम कोर्टासमोरही कायम राहणार आहे। इराजी आणि आशुतोष राठोड वकील आपल्यासोबत आहेत। तुम्हाला दोघांना माझा एक प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देखील पार्टी आहे, तर त्यांनी राज्य सरकारनी काय भूमिका घेतली आजच्या सुनावणी पुढे ढकलण्यात? असं खूप विश्वसनीय सूत्रांनुसार कळतंय की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे कमीत कमी शिक्षा जी झाली याविरुद्ध अपील करतंय, त्यामुळे सरकार अतिशय चांगली भूमिका घेत आहे आणि याच्यात जिल्हाधिकारी आणि गृहनिर्माण विभाग, शासनाच्या विभागांनी जी चौकशी केली आहे आणि त्या चौकशीत कोकाटे दोषी आढळलेले आहेत, तर त्या चौकशीला राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे आणि स्वतःच्या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास दाखवत आहे। हे एक अतिशय स्वागतार्ह बाब आहे। म्हणजे राज्य सरकारकडून माणिकराव कोकाटेंची शिक्षा वाढावी अशा स्वरूपाचा अर्ज आला आहे का सर्वोच्च न्यायालयात? असं येत आहे, असं विश्वसनीय सूत्रांनुसार कळलेलं आहे। पण मग आज जी सुनावणी पुढे ढकलली गेली त्याला राज्य सरकारने काय भूमिका घेतली, विरोध केला का? राज्य सरकारने विरोध केलेला आहे आणि निश्चितच विरोध करेल, कारण की राज्य सरकार हे प्रॉसिक्युशनच्या भूमिकेत आहे। त्यामुळे टायटलच जर वाचलं तर कोकाटे विरुद्ध स्टेट गव्हर्नमेंट असं आहे। मग स्टेट गव्हर्नमेंटने आग्रह नाही केला की आज सुनावणी व्हायला हवी किंवा? नाही, स्टेट गव्हर्नमेंट त्या शिक्षेच्या अपील करण्याच्या प्रक्रियेत असल्याचं कळतंय, तर ती प्रक्रिया पूर्ण करून नंतर पूर्ण ग्राउंड वर्क करून सुनावणीसाठी येण्याची रणनीती दिसते। धन्यवाद सर। आपल्या सोबत होते आशुतोष राठोड आणि इरा दुबे, ज्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या गैरव्यवहारासंदर्भात याचिका केली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदही गेलं, त्यांची आमदारकी जाईल अशी भीती होती, पण सर्वोच्च न्यायालयाने अंशतः दिलासामुळे त्यांची आमदारकी वाचलेली आहे। आज ही सुनावणी होऊ शकलेली नाही। माणिकराव कोकाटेंनीच सुनावणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला होता आणि आता 1 ते 2 आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्या प्रकरणी सुनावणी होणार आहे असं कळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.